अरे अरे माझे मित्रांनो, राधे राधे, शुभ सकाळ सगळ्यांना. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. वा, सकाळ सकाळ पराठ्याचा वास सुटलाय बाहेर आल्यावर. डायरेक्ट नाकात वास सुटलाय पराठ्याचा. जिमच्या जायच्या आधी असं कुणी केलाय का माहीत. असे आयटम करत जाऊ नका यार सकाळ सकाळ. एकतर सकाळ सकाळ अशी लागलेली असते भूक, त्यात जायचं असतं जिमला आणि बाहेर पडल्या असा पराठ्याचा वास. वा, त्या बाद आहे. एक नंबर वास सुटलाय, तोंडाला पाणी सुटलं, असं खायची इच्छा झाली. पण आपल्याला कंट्रोल करायला लागेल कारण जायचं जिमला. पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे आज पावसाची. आज पण शक्यता आहे. काल सकाळचा पाऊस पडला नाही, दुपारचा पडला आणि रात्रीचा पण थोडा पडला. पण काल पण रात्री गरमी होत होती यार. रात्रीची गरमी होते काय समजत नाही. आज केळ आहे. काल सगळा सामान लोड केला खायचा आपला. काकडी, गाजर, बीट, केळी, ॲपल सगळा फुल लोड करून ठेवला आहे. आता आठवडा बघायची काय गरज नाही. निघालो जिमला आता. आज सकाळी वातावरण एक नंबर आहे. सकाळ सकाळ एकदम फ्रेश वातावरण आज. ना पावसाची नाही कसली काय आहे, मध्ये मध्ये हे नाही. आलं जिमला. आज मारायचे चेस्ट आणि ट्रायसेप, ते पण हेवी मजबूत मारू. दादा येतोय आज वर्कआउट एकदम हेवी मारू. चलो. वर्कआउट इज डन. आज चेस्ट एवढे आम्ही हेवी मारलेत ना, मजबूत मारलेत मजबूत. आता घरी जातो, स्ट्रेचिंग करतो आणि जाम मजा आली वर्कआउटला जाम. दादाने मी फुल खदलवलं आज. आलो आहे घरी, प्रोटीन शेक पिऊ पहिला. आज वर्कआउटला एवढी मजा आली. चेस्ट मारायला मला जाम मजा येते. म्हणजे जास्त सगळ्यात ज्या वर्कआउटला जास्त मजा येते ना, ते म्हणजे चेस्ट मारा मला जाम आवडतो. आणि एवढी आम्ही हेवी मारलेत ना आज, लिमिटच्या बाहेर. म्हणजे ज्या जागी आम्ही 20 किलोचा म्हणजे सिंगल डंबेल 20 किलोचा मारायचो, तिथं आम्ही आज 25 आणि 30 किलोचे डंबेल मारलेत. नंतर रॉड मारलेत. पहिल्यांदा मी लवकर गेलो त्यामुळे थोडा दादा लेट आला. त्यामुळे मी आधी इन्क्लाइनचे 2-3 सेट मी डंबेलने मारलेले, ते पण हेवी. आणि नंतर मग दादा आल्यानंतर आम्ही रॉडवर गेलो आणि रॉडवर एवढे पण हेवी मारलेत ना, मजा आली. अशी छाती फाडून बाहेर आले. जाम मजा आली आज. चेस. मार्केट ओपन झाला आहे. निफ्टी आज पण निगेटिव्ह, पण एवढा काही इंडियन मार्केटमध्ये एवढा काही विषय नाही. आणि आपला IT सेक्टर आज पॉझिटिव्ह आहे. बाकी सेक्टर FMCG, नंतर मेटल, ऑटो, वो भी मतलब इंडियन मार्केट में इस वीक में कुछ मज़ा नहीं है. नॉर्मल ओपनिंग है, नॉर्मल मूवमेंट रहती है. इतना कुछ मतलब बड़ी चीज़ नहीं है इंडियन मार्केट में. सो पूरा मार्केट एकदम मतलब शांत है. हलचल नहीं है मार्केट में भाई. मजा नहीं है इंडियन मार्केट में. गोल्डचा विषय बघा. गोल्डचा या ट्रेंड लाईनचा का ब्रेकआउट येऊन मस्त खालची रॅली आली. गोल्डचा डेली फ्रेमला बघा सिनारिओ काय. हा इथं काल सेलिंगची स्ट्रॉंग कॅन्डल पडले आणि इकडनं खालना चांगली मोठी बाईंग आहे. आणि बायर्सला म्हणजे मोठे बायर्स असतात, मोठे इन्स्टिट्यूशन असतात. त्यांना कसा विषय असतो माहिती आहे की आता एवढी रॅली येऊन ते इथं क्वांटिटी ॲड करणार किंवा इथं ट्रेड मारणार नाहीत. त्यांना थोडा खाली एक डिस्काउंट प्राईजमध्ये ते घेणार. मग आता विषय कसा आहे, हा एवढा दिवस पूर्ण गोल्ड साईडवे आहे. आणि काल सेलर्सला इन्व्हाइट केले कालच्या कॅन्डलमध्ये. आता इथं बहुतेक सेलर्स इन्व्हाइट होतील आणि सेलर्सचे सगळे स्टॉपला सोडून गोल्ड परत फुटू शकतो वरती. बघू आज काय होतंय. आंघोळ वगैरे झाले मस्त. आता खातोय ओट्स खातोय दादा. ओट्स खातोय आणि बाहेर माहोल बघा काय क्लास झालाय. एक नंबर वातावरण झालं बाहेर. मस्त ऊन पडला बाहेर. बऱ्याच दिवसांनी ऊन बघायला भेटला. ओट्स वगैरे खाऊन झालेत. आता माझा हात दुखतोय काय समजत नाही. हा इथं मध्येच दुखतोय हाताच्या, म्हणजे आपल्या काय बोलू त्याला,
पामच्या मध्ये दुखतंय मला. असा क्रॅम्प वगैरे कसा येतोय तसा दुखतोय जाम. असा थोडा हालचाल केली तरी दुखतो, काय समजत नाही. असा क्रॅम्प वगैरे येऊन गेल्यासारखा झोपेत वगैरे, मिनी क्रॅम्प. सेट मारत पण दुखत होता, कालपासून दुखायला लागले, जाम दुखत आहे. सूज वगैरे पण नाही, काय नाही, तरी पण क्या मालूम क्या हुआ है. असा थोडी हालचाल वगैरे केली ना दुखतो. आणि तर मध्ये बरोबर पामच्या मध्येच दुखतोय. खातोय आता. खायला आहे दही, ॲपल, गाजर आणि पनीर. या त्याच गोष्टी बघून तुम्हाला कांटा येत असेल ना. त्याच दररोज तीच गोष्टी खातोय मी. सकाळी तेच, दुपारी तेच, संध्याकाळी फक्त जेवण वेगळा असतो. आणि यात वेगळा काय, फक्त जे मी ट्रेड मारतो ते दररोज वेगळे असतात. एकाच गोल्डमध्येच मारतो, फक्त सेटअप वेगळा असतो, ट्रेड वेगळे असतात. बाईंगचे सेलिंगचे ते ट्रेड वेगळे असतात. पण हे जे मी दररोज खातोय एकच गोष्ट दररोज, सकाळी ओट्स, नंतर दुपारी पनीर वगैरे, दही वगैरे, जे मी खातोय दररोज, रात्री सलाड, एकच गोष्ट खातोय. त्याचा रिझल्ट म्हणजे जे ही गोष्ट करतायत त्याचा रिझल्ट, हे केल्यानंतर त्याचा रिझल्ट काय असतो ना त्यांना माहिती आहे. म्हणजे ज्यांनी हा रिझल्ट एक्सपिरियन्स केला आहे आणि तुमच्या हेल्थमध्ये जे चेंजेस आलेत हे एवढं केल्यानंतर लगेच चेंजेस येत नाही, दररोज करायला लागतो. त्याला जास्तीत जास्त 1-3-4 महिने तरी जातात, तेव्हा तुम्हाला ते रिझल्ट दिसतात. ते रिझल्ट असतात ना, ज्यांना रिझल्ट आले त्यांनाच माहिती आहे ही गोष्ट काय असते, आणि त्यांनाच समजेल. बाकी कोणाला समजणार नाही ही गोष्ट काय असते. बाकीच्यांना काय वाटेल हे दररोज तेच खातंय, काय खातंय, असा असतो विषय. आता आम्ही आज जेवायला वरण भात आणि सलाड आहे. जेवण घेऊ पटकन. सो जेवण वगैरे झालं सगळं, आता मस्त जेवलो. आणि आता आहे थोड्या वेळात FMC आणि ट्रम्प साहेबांचं स्पीच आहे. बघू आता. मार्केट तुम्हाला थोडा वेळ दाखवतो की सकाळी काय सांगतात आणि मार्केटचं आता काय जायला, ते डायरेक्ट तुम्हाला स्पीच चालवतून दाखवतो काय विषय. सो सकाळी तुम्हाला बोललेलो गोल्डमध्ये आपला गोल्डचा ॲनालिसिस होता, डेलीची टाईम फ्रेम आहे. सकाळी बोललेलो की इथं सेलर्सला ट्रॅप केली जाईल, आणि सेलर्सला अशी ट्रॅप केलेली आहे डायरेक्ट गोल्ड आज 154, म्हणजे जवळजवळ 1500 पिप्स वरती आहे. जवळजवळ 4% आज गोल्ड वरती आहे. आणि गोल्डच सोडा, BTC, इथेरियम सगळे 8-9% आज वरती आहेत. आज न्यूज अशी होती की US आणि इराणमध्ये पीस डील साईन झाले, त्यामुळे आज सगळा मार्केट वरती आहे. आणि उद्या आपल्या इंडियन मार्केटवर याचा इफेक्ट पडणार 100%. आणि थोडा वेळात आता आय थिंक FMC पण आहे आणि ट्रम्पचा स्पीच पण आहे. बघू आता काय होतं पुढं. FMCला काय विषय नाही आज, कारण आधीच मुवमेंट येऊन गेले मजबूत. आणि एक गोष्ट मी सांगितली ना आज लपवली, की मी याच्यात पूर्ण ट्रेड बसलो आहे. इथून पूर्ण बॉटमपासून माझा होल्ड आहे, अजून पण मी ट्रेडला होल्ड आहे. मी मुद्दामून सांगितलं नाही, आणि ही मला गोष्ट नव्हती सांगायची, तरी पण फक्त सांगितले मी दाखवणार नाही. अजून पण होल्ड आहे पूर्ण बॉटम ते टॉपपर्यंत, अजून पण होल्ड आहे, अजून पण. कारण हा एवढा डेली फ्रेमला मोठा फेक रेकॉर्ड आला ना, म्हणजे पूर्ण खालची लिक्विडिटी ग्रॅब करून त्यात न्यूज चांगली आली. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.